आज मी बनवलेली आहे चटपटीत अशी आलू फिंगर। खायला खूपच चविष्ट लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि याला भरपूर असे नाव आहेत। कोणी कोणी याला आलू पोंगे म्हणतात, तर कुठे कुठे आलू नड्डे सुद्धा म्हणतात। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे फिंगर, यालाच तुम्ही कोणी पोंगे म्हणतात तर कोणी नड्डे म्हणतात। आता त्याबरोबरच मी ते 3 आलू घेतलेली आहे आणि उकडून घेतलेली आहे आणि बघू शकता सोल पण काढून घेतलेला आहे। आता आपल्याला ना हे आलू छान असे बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे आलूंना मॅश करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये काही साहित्य टाकायचे आहे, ज्यामध्ये मी टमाटर, कांदे आणि कोथिंबीर छान अशी बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, पण मी हिरवी मिरची इथे स्किप केलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याबरोबरच थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि मिरची पावडर टाकायचं आहे। तर मी ते थोडीशी मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकलेली आहे। त्याबरोबरच इथे टाकायचं आहे आपल्याला चाट मसाला। चाट मसाल्याने छान अशी चटपटीत चव येते, तर थोडासा मी इथे चाट मसाला टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपली ही आलूची चटणी तयार झालेली आहे। आता आपण हे फिंगर फ्राय करून घेऊया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला हे फिंगर फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे छान असं मी फिंगर तेलामध्ये टाकलेली आहे। आता आपण यांना छान असं फ्राय करून घेऊया आणि याच प्रकारे ना आपल्याला सर्व फिंगर छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मी इथे 7-8 फिंगर छान फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता फ्राय करून घेतलेले आहेत, सर्व फिंगर फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या फिंगरला 2 तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे, बघा या प्रकारे। तर बघू शकता फिंगर 2 तुकड्यामध्ये कापून घेतलेली आहे। आता आपल्याला या फिंगरमध्ये ही जी आलूची चटणी आहे ती भरून घ्यायची आहे। तर बघू शकता या प्रकारे मी ही आलूची चटणी या फिंगरमध्ये भरून घेत आहे। जेवढी अंदर जाते तेवढी अंदर आपल्याला ही टाकायची आहे, म्हणजे छान टेस्ट येणार। आणि ना तुम्ही फिंगर फ्राय करून ठेवू शकता आणि चटणी पण बनवून ठेवू शकता, पण जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हाच तुम्ही चटणी या फिंगरमध्ये टाकून खायचं आहे तुम्हाला, कारण हे चटणी टाकल्यानंतर फिंगर जे आहे ते नरम येतात, त्यामुळे जेव्हा खायचं असेल तेव्हाच आपल्याला ही चटणी फिंगरमध्ये भरायची आहे। तर बघू शकता या प्रकारे दोन्ही बाजूने ही आलूची चटणी फिंगरमध्ये भरून घेतलेली आहे। आता आपल्याला या फिंगरला जो आहे ना हे लावायचे, काय म्हणतात त्याला, शेव। तर शेव लावायची आहे। तर शेव मी इथे घेतलेली आहे, बघू शकता मी हे ठोकळवाली शेव घेतलेली आहे, तुम्ही बारीकवाली पण यूज करू शकता। तर शेव लावून घ्यायचं आहे आणि तयार झालेला आहे आलू फिंगर। यालाच कोणी आलू पोंगे म्हणतात किंवा आलू नड्डे पण म्हणतात। खूपच सोपी रेसिपी आहे आणि खायला खूपच चविष्ट लागते आणि बघायला किती सुंदर दिसत आहेत, बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तर एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।